नमस्कार माझ्या मित्रांनो, मी निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपला सर्वांचं चरकसंहिता मराठी ऑडिओ बुक भाग 6 मध्ये स्वागत करत आहे. चरक मराठी ऑडिओ बुक भाग 6 यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. मला अशी खात्री आहे मित्रांनो की आपण सर्वजण हा जो अतिशय एक चांगला उपक्रम आहे, आयुर्वेद शास्त्र हे जीवनशास्त्र आहे आणि जीवनशास्त्राचा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी आपल्याला फायदा मिळणार आहे. मग हे आयुर्वेद शास्त्र ज्या ग्रंथांच्यावरती आधारित आहे असे बृहत्त्रयी आणि लघुत्रयी. बृहत्त्रयी म्हणजे चरकसंहिता, सुश्रुतसंहिता आणि अष्टांग हृदय जो ग्रंथ वाग्भटाने लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे लघुत्रयी शारंगधर, भावप्रकाश, माधवनिदान, योगरत्नाकर या सगळ्या ग्रंथांचं जे काही वेटेज आहे, आपण नॉलेज वाईज वेटेज हे तुलनेने कमी असल्यामुळे त्यांना लघुत्रयी असं म्हटलेलं आहे. आता आपलं मुख्य म्हणजे चरकसंहिता ही आपल्याला माहिती आहे की काय चिकित्सा जर ट्रीटमेंट द्यायची झाली पेशंटला तर चरकसंहितेमध्ये सांगितलेले जे सिद्धांत आहे त्याचा वापर आपल्याला प्रचंड होणार आहे, उपयोग होणार आहे त्याचा. लक्षात ठेवा मित्रांनो, काही लोक असे म्हणतात की हे 5000 वर्षापूर्वी चरकसंहिता लिहिल्या गेली वगैरे वगैरे, तर त्याचा आता कसा काय तुम्हाला उपयोग होतो? मित्रांनो, जे सिद्धांत असतात ते कालातीत असतात, त्रिकालाबाधित सत्य असतात आणि म्हणूनच आयुर्वेद हा वर्षानुवर्षे गेले कित्येक शतके, कित्येक वर्ष, युगानुयुग हे टिकून आहे. त्याचं टिकून असण्याचं कारण द टाइम टेस्टेड अशा प्रकारचं हे जीवनशास्त्र आहे. चला तर आज सुरू करूया. चरकसंहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीविती अध्याय श्लोक नंबर 63. भूयश्चातो यथा द्रव्यम गुणकर्माणि वक्षते, असं या श्लोकाची सुरुवात आहे. मित्रांनो, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आपल्याला बरं का, कारण संस्कृतचे श्लोक मी काही सगळे वाचणार नाहीये. जे काही त्यातल्या त्यात आपल्याला सोपे आणि महत्त्वाचे वाटतात तेवढे फक्त आपण ऐकणार आहोत. त्याचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही, अर्थ समजून घ्यायचा. अर्थ चरकसंहितेचा ज्या विद्यार्थ्यांना अर्थ चांगला समजला, आत्मविश्वास ज्यांच्यामध्ये आहे, त्यांची आयुर्वेदाची प्रॅक्टिस चांगलीच चालणार हे माझ्याकडून लिहून घ्या. आणि माझे काही कारण जे काही यूट्यूबचे फॅन्स आहेत हे सगळं आपण यूट्यूबवरती अपलोड करतोय. यूट्यूबमध्ये मेडिकलचे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर्स आहेत आणि सामान्य पेशंटसुद्धा आहेत. हे सर्व माझे त्या यूट्यूबचे फॅन आहेत. या सर्वांसाठी मी हे काम करतोय. अनेक व्हिडिओ ऑडिओ हे मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये आहेत, सर्व भाषातून मी काम करतो. तर आता आपण चरकसंहिता सूत्रस्थान अध्याय 1 मधल्या 63 श्लोकाचं वाचन किंवा ऐकण्याचं काम केलं. काय अर्थ आहे या श्लोकाचा? चरक म्हणतात, आता द्रव्यांच्या अनुसार त्यांच्या गुणकर्मांचं वर्णन केलं जाईल. मग द्रव्यामध्ये असणाऱ्या या गुणकर्मांचा विचार हा विस्तारानं पुढे यथावश्यक प्रसंगी केलाच जाणार आहे. श्लोक नंबर 64. रसनार्थो रसस्तस्य द्रव्यम आपहा क्षितिस्तथा निवृत्तौ च विशेषेच प्रत्यया खादयस्त्रयः. मित्रांनो, श्लोक नंबर 64 चरकसंहिता सूत्रस्थान अध्याय 1 मधील श्लोक 64 अतिमहत्वाचा आहे. परत पाठ करा. रसनार्थो रसस्तस्य द्रव्यम आपहा क्षितिस्तथा निवृत्तौ च विशेषेच प्रत्यया खादयस्त्रयः. काय अर्थ याचा? रसनेंद्रिय म्हणजे काय? आपली जीभ. रसनेंद्रिया किंवा जिव्हा याच्या ग्राह्य विषयालाच रस असे म्हणतात. या ठिकाणी मित्रांनो, रस या शब्दाची व्याख्या सांगितली आहे. म्हणजेच जिभेच्या साह्याने समजणारा जो अर्थ आहे, समजणारा जो विषय आहे त्याला रस किंवा इंग्रजीमध्ये TASTE टेस्ट असे म्हणावे.
आता हा जेव्हा आपल्याला एखाद्या पदार्थाची, अन्न पदार्थाची, औषधी द्रव्यांची चव समजते, तेव्हा चरक म्हणतात जल आणि पृथ्वी ही दोन याची दैव्य द्रव्ये आहेत. म्हणजे जल आणि पृथ्वी या महाभूतांना चव समजण्यासाठी अत्यधिक महत्त्व आहे. म्हणूनच आपण दररोजच्या जेवणामध्ये थोडे तरी द्रवपदार्थ घेतले पाहिजेत, बिव्हरेजेस. म्हणूनच आपल्या तोंडामध्ये लाळ असते, त्या लाळेमध्ये द्रव असल्यामुळे आपल्याला चव चटकन समजते. तोंड कोरडं पडलं तर चव समजणार नाही. रसाची इथे शब्द वापरलाय निवृत्ती, कन्फ्युजन करून घेऊ नका. या ठिकाणी निर्वृत्ती याचा अर्थ अभिव्यक्ती आहे. या ठिकाणी निर्वृत्ती या शब्दाचा अर्थ अभिव्यक्ती किंवा प्रगटीकरण आहे. तर रसाची अभिव्यक्ती होण्यासाठी जल आणि पृथ्वी ही प्रधान कारणे आहेत. जे विशेष रस आहे म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय असे जे भेद केलेत की नाही, सहा प्रकारच्या चवी सांगितल्या आहेत. तर या वेगवेगळ्या चवींची निर्मिती होण्यासाठी आकाश, वायू आणि अग्नी ही अप्रधान कारणे आहेत. चव म्हणली की मुख्य कोणत्या महाभूतांचा संबंध? जल आणि पृथ्वी, प्रायमरी कॉजेस. आणि सेकंडरी कॉजेस कुठले? आकाश, वायू आणि अग्नी. असो, आता याच्यावर थोडीशी आपण चर्चा करणार आहोत बरं का. या ठिकाणी रसाची व्याख्या म्हणजेच रसाचं लक्षण सांगितलेलं आहे. जल आणि पृथ्वी यांच्या आधाराने रस राहतो. म्हणजेच जल आणि पृथ्वी हे आधार आहेत, तर रस हा आधेय आहे. आधार वेगळा आणि आधेय वेगळं. आकाश इत्यादी जी अन्य महाभूते आहेत त्यांचा विविध प्रकारे संयोग हा सुद्धा रसांच्या निर्मितीला कारण असतो. हे जे महाभूतांचे जे काही परमिटेशन, कॉम्बिनेशन होतात की नाही, त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या संयोगामुळेच मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय इत्यादी वेगवेगळ्या चवी किंवा रस उत्पन्न होतात. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू आणि कषाय याचा अर्थ तुरट. मित्रांनो, या ठिकाणी कटू आणि तिक्त हे शब्द नीट समजून घ्या. आपण बोलता बोलता घाईघाईमध्ये पटकन कटू म्हणजे कडू असे म्हणतो, पण कटू म्हणजे तिखट असं आयुर्वेदात आहे आणि तिक्त म्हणजे तिखट म्हणतो, तेही चुकीचं आहे. तर तिक्त याचा अर्थ कडू. नीट समजून घ्या, एकदा समजलं की समजेल आपल्याला. जिभेने, आता जीभ ही आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेंद्रिय आहे. श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना आणि घ्राण. श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना. शब्द काय आहे? रसना. आता बघा, रस शब्दाची व्याख्या करताना रस्यते, आस्वाद्यते इति रसः. रस्यते, आस्वाद्यते इति रसः. रस्यते, आस्वाद्यते इति रसः अशी रसशब्दाची व्याख्या केली आहे. जिभेने ज्याचा स्वाद घेता येतो असा द्रव्याश्रित गुण म्हणजेच रस. या रसाबद्दलचं अधिक विस्तारानं चर्चा चरक सूत्रस्थान अध्याय 26 लिहून ठेवा. चवींबद्दलची, रसाबद्दलची चर्चा कुठे केली गेली आहे मोठ्या प्रमाणात? चरक सूत्रस्थान अध्याय 26. आता आपण काय अभ्यास करतो आहे?
चरक सूत्रस्थान अध्याय 1 मधला पुढचा श्लोक नंबर 65 स्वादुर अम्लो अथ लवणाः कटुकस्तिक्त एवच कषायश्चेति षटकोऽयं रसानां संग्रहा स्मृतः। स्वादुर अम्लो अथ लवणाः कटुकस्तिक्त एवच कषायश्चेति षटकोऽयं रसानां संग्रहा स्मृतः। स्वादू म्हणजे मधुर किंवा गोड, अम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट या 6 रसांचा संग्रह मानला गेला आहे। आता याच्यावर परत थोडीशी चर्चा। रसाचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत आपल्याला। रस हा मुख्यतः आप्य आहे। आप्य म्हणजे जलमहाभूत प्रधान, परंतु अन्य महाभूतांच्या कमी अधिक प्रमाणातील संयोग विशेषत्वाने रसांचे 6 प्रकार होतात। याची अधिकची चर्चा पत्ते नीट लिहून घ्या। ग्रंथांचे पत्ते म्हणतो मी। चरक सूत्रस्थान अध्याय 26 आणि सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 42, च सु 26 सु 42 या ठिकाणी या रसांची अधिकची माहिती आपल्याला मिळणार आहे। मूळ रस हे 6च आहेत आणि या रसांच्या आपापल्या संयोगाने 63 प्रकार संभवतात। 63। काही जी विद्वान मंडळी आहेत ती क्षार असाही एक रस मानतात, परंतु आपल्या अग्निवेश ऋषींना हे म्हणणं मान्य नाही। त्यासंबंधी ते असं सांगतायत, क्षरणात क्षारः न असौ रसः। क्षरणात क्षारः न असौ रसः। तो काही रस नाहीये म्हणाले अग्निवेश। चरक सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय श्लोक नंबर 66 स्वादु अम्ल लवणां वायुं कषाय स्वादु तिक्तकः जयन्ति पित्तं श्लेष्माणं कषाय कटुतिक्तकाः। पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा पाठ करा। स्वादु अम्ल लवणां वायुं कषाय स्वादु तिक्तकः जयन्ति पित्तं श्लेष्माणं कषाय कटुतिक्तकाः। आता या श्लोकाची जर काही पुढची आपल्याला ओळी तयार करायच्या असतील तर ते कसं होईल बघा। कटु अम्ल लवणाः पित्तं, कटु अम्ल लवणाः पित्तं, स्वादु अम्ल लवणाः कफं, कटु तिक्त कषायश्च कोपयन्ति समीरणम। म्हणजे या ठिकाणी त्रिदोष शामक रसांचा उल्लेख आहे आणि त्रिदोष प्रकोपक रसांचा सुद्धा उल्लेख केला आहे। थोडक्यात या श्लोकांच्या मध्ये रसांची कार्य आपल्याला लक्षात येतात। फंक्शन्स ऑफ द टेस्ट। मधुर आम्ल आणि लवण रसांच्यामुळे वाताचं शमन होतं। मधुर आम्ल लवण। कषाय मधुर आणि तिक्त रसामुळे पित्ताचं शमन होतं। कषाय मधुर तिक्त। आणि कषाय कटू तिक्त रसांमुळे कफाचे शमन होतं। कफशमन, कफशामक। आता असं पहा की जे रस दोष परशमन करतात त्याच्यापेक्षा जे उरलेले जे 3 रस असतात ते दोष प्रकोपक समजले जातात। म्हणजे कसं आहे बघा, मधुर आम्ल लवणमुळे वाताचं शमन झालं, बरोबर आहे की नाही।
मग उरलेले 3 रस कोणते आहेत? कटू, तिक्त, कषाय. या 3 रसांमुळे काय होणार आहे? वाताचा प्रकोप होणार आहे. पुढे जाऊयात. पुढे काय म्हणले बघा? कषाय, स्वादू, तिक्त याने पित्त जिंकणार आहे आपण. कषाय, स्वादू आणि तिक्त, बरोबर आहे की नाही? मग उरलेले जे रस आहेत 6 पैकी 3 गेले. कटू, आम्ल आणि लवण याने पित्ताचा प्रकोप होणार आहे. आणि कफाच्या बाबतीत काय बघा? श्लेष्माणम कषाय कटुतिक्तकाः. म्हणजे श्लेष्माला जर कफाला शांत करायचं असेल तर कषाय, कटू आणि तिक्त रस आपल्याला कामी येतात. पण त्याच्या विरुद्ध म्हणण्यापेक्षा उरलेले जे रस आहेत मधुर, आम्ल, लवणमुळे काय होणार आहे? मधुर, आम्ल आणि लवणामुळे कफाचा प्रकोप होणार आहे. मित्रांनो, मला माहिती आहे की हे नुसतंच व्हर्बली तोंडी ऐकण्यापेक्षा जसं जसं मी बोलत जातोय तसतसं आपण आपल्या समोरच्या कागदावरती, वहीमध्ये थोड्या नोंदी करत गेलात तर ते आपल्याला लक्षात ठेवायला अतिशय सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे एक टॅब्युलर फॉर्म बनवा आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा की कोणते 3 रस हे दोष प्रकोपक आहेत आणि कोणते 3 रस हे वात शामक आहेत. आता याच्यावर थोडीशी चर्चा करूया. रसांची गणना केल्यानंतर, म्हणजे टोटल सांगितल्यानंतर आत्ताच्या या श्लोकांमध्ये चरकांनी रसांचा दोषांवरती होणाऱ्या कार्याचं विवेचन केलं. अष्टांग हृदय ज्यांनी लिहिला ते वाग्भट सुद्धा याच प्रकारची माहिती आपल्याला देतात. वाग्भटामध्ये छान एक सोपा श्लोक आहे. परत परत ऐका आणि परत परत लिहून घ्या, परत परत पाठ करा. अष्टांग हृदय वाग्भट. तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयः तिक्ता दयः कफम कषाय तिक्त मधुराः पित्तम अन्ये तु कुर्वते. तत्राद्या, परत एकदा रिपीट करूया आपण श्लोक. अष्टांग हृदय वाग्भट. तत्राद्या म्हणजे कुठले? मधुर, आम्ल, लवण. तत्राद्या मारुतम घ्नन्ति म्हणजे मारुत म्हणजे वारा, वातदोषाचा नाश करतात, वातघ्न. त्रयः तिक्तादयः कफम आणि कषाय तिक्त मधुराः पित्तम अन्ये तु कुर्वते. असो मित्रांनो, या 6 रसांचं परत आपण एकदा टेबल तयार करा वहीमध्ये. अतिशय सावकाश मी आपल्याला स्पष्ट करतोय. मधुर म्हणजे गोड चवांमध्ये जल आणि पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे. गोडमुळे वात आणि पित्ताचं शमन होतं आणि कफदोषाचा प्रकोप होता. कफदोषाचा प्रकोप होतो सगळेच आपण गोड पदार्थ खाल्ल्यासारखे, स्वीट्स. आम्ल म्हणजे आंबट जी चव आहे त्याच्यामध्ये पृथ्वी आणि अग्नीचा संबंध आहे. वात शमन आणि पित्त कफाचा प्रकोप होणार आहे. मित्रांनो, लिहित चला. 3रा आकडा टाका. लवण रस लिहा. लवण रसामध्ये जल आणि अग्नी यांचं आधिक्य आहे. लवणामुळे वाताचं शमन होणार आहे आणि पित्त कफाचा प्रकोप होणार आहे. पुढचा आकडा लिहा वहीमध्ये. कटुरस. या कटुरसामध्ये वायू आणि अग्नी आहे. त्याने कफाचं शमन होणार आहे आणि वात पित्ताचा प्रकोप होणार आहे. कटू म्हणजे तिखट. पुढची 5वा रस तिक्त. याच्यामध्ये वायू आणि आकाश महाभूत आहेत. पित्त कफ शमनाचं कार्य होणार आहे परंतु वाताचा मात्र प्रकोप होणार आहे. आणि शेवटची 6वी चव आपण म्हणूया कषाय किंवा तुरट रस. याच्यामध्ये वायू आणि पृथ्वी महाभूत आहे आणि पित्त कफाचं शमन केलं जातं आणि वात प्रकोप केला जातो. आता याच वाग्भटानी अष्टांग हृदयामध्ये हे जे आत्ता मी महाभूत प्राधान्य सांगितलं या संदर्भातला एक श्लोक दिला आहे. आपण एक ओझरता त्याचा उल्लेख वहीमध्ये करून ठेवा. क्ष्मांभोग्नि क्ष्मांबुतेजः क्ष्मांभोग्नि क्ष्मांबुतेजः ख वायु अग्नि अनिलगोनिलैः द्वयोल्बणैः क्रमाद्भूतैः मधुरादि रसोद्भवः.
मला असं वाटतं या श्लोकावर मी फार भर देत नाही, थोडासा काही जणांना अवघड वाटेल. आपण सोप्या भाषेमध्ये पृथ्वीमध्ये मधुर रसामध्ये जल आणि पृथ्वी असतं, आम्ल रसामध्ये पृथ्वी अग्नी असतो, लवणामध्ये जल आणि अग्नी असतं, कटूमध्ये वायू अग्नी, तिक्तामध्ये वायू आकाश आणि कषायामध्ये वायू आणि पृथ्वी. चरक सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीविती अध्याय श्लोक नंबर 67. फार महत्त्वाचा श्लोक आहे मित्रांनो हा. किंचित दोष प्रशमनम, किंचित धातु प्रदूषणम, स्वस्थवृत्तौ मतं किंचित त्रिविधम द्रव्यम उच्यते. किंचित दोष प्रशमनम, किंचित धातु प्रदूषणम, स्वस्थवृत्तौ मतं किंचित त्रिविधम द्रव्यम उच्यते. या पृथ्वीतलावरची काही द्रव्य ही दोष प्रशमनाचं कार्य करतात. काही द्रव्य जी असतात ती धातू प्रदूषक असतात आणि काही द्रव्य ही स्वस्थ वृत्तीकर असतात, आपलं स्वास्थ्य टिकवतात. या प्रकारे चरकाचार्यांनी द्रव्यांचे 3 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया. द्रव्य भेद पहिला मुद्दा. दोष प्रशमन द्रव्य. जी द्रव्य प्रकुपित दोषांचं शमन करतात त्या द्रव्यांना दोष प्रशमन द्रव्य असं म्हटलं जातं. म्हणजे बहुतेक सगळी जी आपली औषधी द्रव्य आहेत त्यांचा समावेश आपण दोष प्रशमन द्रव्य म्हणून करू शकतो. दुसरा प्रकार आहे द्रव्यांचा धातू प्रदूषण द्रव्य. जी द्रव्य सेवन केल्यानंतर शरीरामधल्या रसरक्त मांसमेद अस्थि मज्जा शुक्र या धातूंची दुष्टी उत्पन्न करतात आणि शरीराला बाधाकर ठरतात त्या द्रव्यांना धातू प्रदूषण करणारी द्रव्य असं म्हटलं जातं. यामध्ये विभिन्न विषांचा आणि उपविषांचा समावेश करावा लागेल. द्रव्याचा तिसरा प्रकार स्वस्थ वृत्तीकर द्रव्य. स्वस्थ मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून धरण्यासाठी ज्यांचा उपयोग होतो अशा द्रव्यांना स्वस्थ वृत्तीकर द्रव्य म्हटलं जातं. आपण जो नित्य आहार घेत असतो त्या आपल्या जेवणामधल्या सर्व पदार्थांचा समावेश, पोळी भाजी भात वरण आमटी कोशिंबीर चटणी लोणचं याचा संबंध स्वस्थ वृत्तीकर आहे. परंतु आहाराच्या व्यतिरिक्त रसायन आणि वाजीकर द्रव्यांचा समावेश हा स्वस्थ वृत्तीकर द्रव्य म्हणून करता येईल. द्रव्यांचे हे जे 3 गट केलेत ना त्या द्रव्यातील प्रभावानं ते कार्य घडतं असं नेहमी विधान केलं जातं, असं सांगितलं जातं. म्हणजे एक उदाहरण घेऊया आपण की दोष प्रशमन करणारी द्रव्य ही योग्य मात्रेत वापरली तरच दोष प्रशमनाचं कार्य करतील. अन्यथा या द्रव्यांनी सुद्धा आजारपण येऊ शकेल. म्हणजे आता बघा की आवळा हे सगळ्यांना माहिती आहे, आमलकी उत्कृष्ट त्रिदोषघ्न द्रव्य आहे. परंतु याच आवळ्याचं आपण अतिमात्रेत जर सेवन केलं तर त्यामुळे अग्निमांद्य सुद्धा उत्पन्न होऊ शकेल. आता विषद्रव्य जर तुम्ही घेतलीत, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स टॉक्सिन्स यांनी सामान्यतः धातुदुष्टी होते. पण असं लक्षात घ्या काही वेळेला ही विषारी द्रव्य सुद्धा आपण युक्तिपूर्वक त्याची शुद्धी करून घेऊन ती औषधीमध्ये जर वापरली तर त्याच्यामुळे आपण गंभीर व्याधींची यशस्वी चिकित्सा सुद्धा करू शकतो. आणि तिसरा जो गट आहे स्वस्थ वृत्तीकर हा आहार द्रव्यांच्या बाबतीत आहे, हे खरं आहे. पण आपल्याला माहिती आहे की मात्रावत आणि हितकर आहार जर घेतला
तरच स्वास्थ्य टिकून राहतं. परंतु हेच अन्न आपण जर अयोग्य प्रकारे सेवन केलं तर अग्निमांद्य, आमोत्पत्ती आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक आजारांना आपण बळी पडू शकतो. हे या संदर्भात लक्षात घ्यायला पाहिजे. चरकसूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय श्लोक क्रमांक 68 ते 73 या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत. 68व्या श्लोकाच्या सुरुवातीला असं म्हटलंय, तत् पुनस्त्रिविधम प्रोक्तम, तत् पुनस्त्रिविधम प्रोक्तम जांगम औद्भिदम पार्थिवम. जांगम, औद्भिद आणि पार्थिव. आत्ताच काही वेळापूर्वी गेल्या श्लोकामध्ये आपण द्रव्यांचं 3 प्रकारे वर्गीकरण पाहिलं होतं. दोष प्रशमन, धातू प्रदूषण आणि स्वस्थ वृत्त. परंतु आता आपण अजून वेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन नंबर 2 द्रव्यांचे 3 प्रकार सांगितलेत. जांगम, औद्भिद आणि पार्थिव. आता जांगम द्रव्य म्हणजे नक्की काय? तर ॲनिमल किंगडम, प्राण्यांपासून मिळणारे औषधी पदार्थ. उदाहरणार्थ मध. चरकाचार्यांनी काय सांगितलं बघूया. गोदुग्ध, दूध. पित्त, वसा प्राण्यांची, मज्जा, रक्त, मांस, मल, मूत्र, चर्म कातडी, वीर्य, अस्थि, स्नायू, शृंग, नख, खुर, केस, लोम, गोरोचन ही जांगम गटातली, ॲनिमल किंगडम मधली चिकित्सेला उपयुक्त अशी द्रव्य आहेत. चरकाचार्यांनी पार्थिव द्रव्यांची काही उदाहरणं सांगितली आहेत. पार्थिव द्रव्य जमिनीतून मिळणारी, खाणीतून मिळणारी. सुवर्ण म्हणजे सोनं, लोह किट्ट म्हणजे मंडूर, 5 प्रकारचे लोह, चांद, चांदी, तांब, कथिल, शिसे आणि लोह. वाळू, चुना, मनशेळ, हरताळ, निरनिराळी रत्ने आणि उपरत्न, मीठ, गैरिक, अंजन ही प्रमुख पार्थिव किंवा खनिज द्रव्य औषधी चिकित्सेसाठी वापरली जातात. आता औद्भिद द्रव्य. औद्भिद म्हणजे प्लांट किंगडम, हर्ब्स, मेडिसिनल प्लांट्स. उद्भिद किंवा औद्भिद द्रव्यांचे पुन्हा 4 प्रकार पडतात. वनस्पती, वानस्पत्य, औषधी आणि विरुध. हे कशाचे प्रकार आहेत? औद्भिद द्रव्यांचे 4 प्रकार लिहून घ्या. वनस्पती, वानस्पत्य, औषधी आणि विरुध. वनस्पती म्हणजे काय? ज्यामध्ये फुलांच्या उत्पत्तीच्या शिवाय, म्हणजे फुलं उत्पन्नच होत नाहीत, फुलांच्या उत्पत्तीशिवायच डायरेक्ट फलोत्पत्ती होते, अशा उद्भिदांना वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ उंबर, वड इत्यादी. दुसरा प्रकार आहे वानस्पत्य. म्हणजे काय बरं? या गटामध्ये, या भागामध्ये, या वनस्पतींना सुरुवातीला फूल येतं, नंतर त्याच्यामध्ये फलधारणा होते, त्याला वानस्पत्य म्हणतात. उदाहरणार्थ केळी आणि आंबा. पुढचा प्रकार आहे औषधी. फलोत्पत्तीनंतर ज्यांचा विनाश होतो अशा वनस्पतींचा समावेश औषधी या गटात केला जातो. जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा प्रकारची तृणधान्य. चौथा प्रकार आहे विरुध. ज्या वनस्पतींना प्रतान असतात आणि त्या प्रतानांच्या आधारे अन्य
वृक्षादींच्या साह्याने या वनस्पतीवर चढत असतात त्यांना विरुध असं म्हणतात. सर्व प्रकारच्या वेलींचा या गटामध्ये समावेश करता येईल. औद्भिद जी द्रव्ये आहेत प्लांट किंगडम, त्यांचे कोणते कोणते पार्ट्स, अवयव, अंग आपण चिकित्सेमध्ये वापरतो. त्या वनस्पतींची मुळं वापरतो, साल वापरतो, खोडाचा मध्यभाग ज्याला सार असं म्हणतात तो वापरतो, डिंक किंवा निर्यास वापरतो, कमलनाल इत्यादी, स्वरस, पानं, क्षीर म्हणजे चीक, फल म्हणजे फळं, फूल, राख, तेल, काटे, शृंग म्हणजे पत्रांकुर, कंद, प्रर, रोह म्हणजे पारंब्या, या सगळ्या अंगांचा आपण वेगवेगळ्या वेळेला औषधीच्यामध्ये वापर करत असतो आणि या सगळ्यांना आपण औद्भिद गण असं म्हटलेलं आहे. आता या श्लोकाबद्दल थोडीशी चर्चा. खनिज किंवा पार्थिव द्रव्यांचं वर्णन करताना सोनं म्हणजे सुवर्ण आणि इतर 5 धातू असं वर्णन आलं आहे. या प्रकारे म्हणजे या सगळ्या प्रकारांमध्ये सुवर्ण हे निर्मल असलं तरी अन्य धातूंपासून मननिर्मिती, शिलाजतूची निर्मिती होत असते, असा या दोहोंमधला फरक आहे. सुश्रुतानं मात्र सुवर्णापासून ही शिलाजत बनू शकतं असं मानून शिलाजतूचे 6 प्रकार सांगितले आहेत. चरकांनी मात्र शिलाजतू 4च प्रकारचा वर्णन केला आहे. सुवर्ण, रौप्य, ताम्र आणि कृष्णलोह याचेपासून 4 प्रकारचे शिलाजतू बनतात असे चिकित्सास्थान अध्याय 1 मध्ये स्पष्ट केलं आहे. चरकाचार्यांनी हे 4ही प्रकारचे जे शिलाजतू रसायन ते रसायन म्हणून उपयोगी पडतात असं सांगितलेलं आहे. वनस्पतींच्या बाबतीतली चर्चा करताना ज्या वनस्पतींच्या मध्ये पुष्प दर्शनाशिवाय फलोत्पत्ती होते त्यांना वनस्पती म्हणावं असं म्हटलंय. पण गंमत अशी बघा की वस्तुतः वड आणि उंबर याच्यामध्ये सुद्धा फुले असतातच की, पण उंबराच्या फळांचं सम्यक निरीक्षण जर केलं तर फळांच्या आतल्या बाजूस फुलांचे सर्व अवयव अविकसित रूपाला आपल्याला पाहायला सापडतात, अविकसित रूपामध्ये. त्यासाठीच वनस्पती या अपुष्पा असतात असं म्हणत असताना न पुष्पा अपुष्पाहा अशी याची व्युत्पत्ती केली जाते आणि न शब्दानं केवळ अभाव असे न मानता त्याची अल्पता किंवा अप्राशस्त्य हे अर्थ शास्त्रकारांना अपेक्षित असावं असं वाटतं. अमरकोशामध्ये न याचे 6 अर्थ दिलेले आहेत. न आता आपण म्हणलो होतो की नाही, न पुष्पाहा अपुष्पाहा, तर न याचे अर्थ संपूर्ण अभाव, तदन्यत्व, तत् अल्पता, अप्राशस्त्य आणि तत्सादृश्यत्व आणि विरोध. न पुष्पा म्हणजे संपूर्ण अभाव नव्हे हे पुन्हा एक वार प्रत्येकाने लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, चरक संहिता अध्याय 1 चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवितीय यामधील श्लोक 63 ते श्लोक 73 याचं मी भाग 6 मध्ये आपल्यासमोर चर्चा केली आणि आपणा सर्वांना अशी विनंती आहे की आपण कृपा करून हे सर्व माझे जे मराठीमधले ऑडिओज आहेत ते महाराष्ट्रातल्या मंडळींना, भारतभरच्या मंडळींना आणि मराठी भाषिक जे कुठले परदेशात तुमचे नातेवाईक असतील त्या सर्वांना आवर्जून पाठवा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण यूट्यूब माझं चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा.
अशी हात जोडून विनंती करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन हा भाग 6 चरक संहिता मराठी ऑडिओ बुक भाग 6 येथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.